कसं आहे? कावतं दे आधी. कसं झालं? बापरे. सांगा ना. अरे जेवण आहे का मजाक आहे? कुठे गेली तुझ्या हाताची चव? अरे जेवण आहे का मजाक आहे? कुठे गेली तुझ्या हाताची चव? इथला पांचट स्वयंपाक करायले कुठून येतो तुला चेव? एवढं पांचट आहे का ते? मग किती बेचव येते या असं बेचव खायापेक्षा आहे ना मरेल परवडीन. स्वयंपाकाला नाव ठेवणं सोपं आहे, एकदा स्वतः करून तर पहा. स्वयंपाकाला नाव ठेवणं सोपं आहे, एकदा स्वतः करून तर पहा. जिवंत तर काय किड्या मुंग्या बी आहे, एकदा मरून तर पहा. अरे का माझ्या मरणाचीच वाट पाहू राहिली का तू? मग तुम्ही माझ्या स्वयंपाकाला कसं नाव ठेवता रोज रोज? ठीक आहे, तुला आहे ना खानदेशी चव कशाला म्हणता तेच दाखवतो मी आता. दाखवा ना मग. चल. खानदेशी चव चाखण्यासाठी आम्ही आलो हॉटेल मराठा पॅलेस इथं. हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या छत्रपती शिवरायांच्या भल्या मोठ्या फ्रेमने आमचं लक्ष वेधून घेतलं. हॉटेलचे सर्वेसर्वा विलास चौधरी यांनी आमचं स्वागत केलं. डाळगंडोरी, शेवभाजी, वरणबट्टी, भरीत असा खास खानदेशी बेत इथं रोजच असतो. सोबतच नॉनव्हेज खवय्यांसाठी खास बोकडाचं मटण, फिश प्लेट्स, चिकन थाळी असे विविध पर्याय इथं उपलब्ध आहेत. आम्ही खानदेशी जेवणासोबतच नॉनव्हेजही भरपेट खाल्लं. उत्तम चव आणि ग्राहकांना देव मांडण्याची चौधरी साहेबांची प्रवृत्ती आहे, त्यामुळे इथं खवय्यांची नेहमीच गर्दी असते. भरत जाधव, निवेदिता जोशी असे अनेक सेलिब्रिटी या हॉटेलवर आवर्जून येतात. आपल्यालाही अगदी ऑथेंटिक खानदेशी जेवण करायचं असेल किंवा मग अतिशय चविष्ट नॉनव्हेज ट्राय करायचं असेल तर हॉटेल मराठा पॅलेस आपल्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे.